कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं नुकतंच निधन झाले। नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नीरा येथील संचालक मंडळ, त्याचबरोबर कामगार आणि नीर येथील विविध संघटनांच्या वतीनं यानिमित्त एक शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेमध्ये बाबा आढाव यांना कामगारांच्या वतीनं असेल किंवा नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, वेगवेगळ्या संघटना असतील आणि वेगवेगळे विभागातील अधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सर्व कष्टकरी बांधव इथं जमलेला आहात। डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन दिनांक 8/12/2025 रोजी झालं। त्यांच्या शोकसभेसाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहात। डॉक्टर बाबा आढाव यांच्याबद्दल सांगणं, आपण फार छोटे व्यक्ती आहोत। डॉक्टर बाबा आढावांच्या आपण पाहिलं असेल टी व्हीवर वेगवेगळ्या क्षेत्रातली नामवंत लोक, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लेखक, साहित्यक, अनेक क्षेत्रातली कष्टकरी बांधव, रिक्षाचालक, हमाल, अनेक असंख्य लोक इथं जमलेले आहेत। त्यांचं कर्तृत्व फार मोठं होतं। त्या कर्तृत्वाला आपण आज इथं श्रद्धांजली रूपाने इथं सर्वजण उभा आहात। बाबा आढाव यांच्या कर्तृत्वाला, यांच्या सलाम करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलो आहोत। त्यासाठी आपण त्यांच्या आत्म्याला शांती लावू ही प्रार्थना करतो। नीरा किराणा बसारा व्यापारी असोसिएशन व मार्केट कमिटी या संदर्भात आपण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। कामगारांचे खऱ्या अर्थानं जाण असणारे आपले संचालक विक्रमजी यांनी आज या ठिकाणी एक शोकसभेचं आयोजन केलं की ज्यांना आपण आपला आधारवड मानत होतो, ज्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलं होतं, असे ज्यावेळेला बाबा आढावांची बातमी तेव्हा राज्यभर पसरली, त्यावेळेला सर्वच दिग्गजांना, कष्टकरी ते दिग्गजापर्यंत सर्वांनाच त्या ठिकाणी अतिव दुःख झालं। एक आपल्या लगतच्या पुणे शहरासारख्या ठिकाणी यांचा जन्म 1930मध्ये झालेला होता। वयाच्या 3 महिने असताना त्यांचे वडील वारले होते। त्यांच्या आईनं ते 4 भावंडांचं संगोपन केलं। आपलं शिक्षण त्यांनी पुण्याच्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये घेतलं। ते झाल्यानंतर शिवाजी मराठा कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। आयुर्वेदामधून ते डॉक्टर झाले आणि डॉक्टरकीचा व्यवसाय त्यांनी नानापेठेमध्ये सुरू केला। ज्यावेळेला डॉक्टरकीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला त्यावेळेला त्या भागामध्ये कष्टकरी माणसं त्यांच्याकडे ज्यावेळेला औषधोपचार करायला यायचे, त्यावेळेला त्यांना एक जाणवलं की ह्या कष्टकरी लोकांचं त्या ठिकाणी शोषण होतं आहे आणि या शोषण होणाऱ्या कष्टकरी माणसासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। आणि हा प्रभाव त्यांच्यावर त्यावेळेचे समाजसेवक असतील, नागगोरे असतील, लोहे असतील, असे सत्यशोधक चळवळीतील अनेक नेत्यांची, दिग्गजांची त्यांची त्या ठिकाणी गाठभेट झाली आणि त्यांचे संस्कार त्यांच्यावर घडले आणि त्याच्यातूनच त्यांनी आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेमधून त्यांनी पुणे शहरामध्ये असतील, राज्यभरामध्ये असतील, जे कष्टकरी समाजातील लोक आहेत त्यांना एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलं। मग बांधकाम विभागामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या हाताखाली काम करणारे लोक असतील, रिक्षा चालवणारे लोक असतील, हमाली करणारे लोक असतील, ह्या लोकांचं शोषण होतं, यांना संघटित केलं पाहिजे, ह्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे, ह्यांना त्यांच्या घामाचं कष्टाचं पैसे त्यांना चांगलं मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम करायचं ठरवलं। हे करत असताना त्यावेळेला जातीपातीचं म्हणजे वातावरण असल्यामुळं त्यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ उभी केली आणि एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांची फार अशी जागतिक लेवलला त्या ठिकाणी गाजली। आणि मग हे कार्य करत करत त्यांनी वयाच्या 95व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। एक फार मोठं दिग्गज, एक म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर पुणेकरांचा तो कुटुंबकर्ता असे त्यांची छाप त्या ठिकाणी होती। आणि आज जे आपण हमालांना जे आपण म्हणतो की खरं हक्काचं व्यासपीठ मिळालं, की जे व्यासपीठ मिळवून द्यायला हे खरे आपले पालनकर्ते होते। आणि म्हणूनच आज एक संघटितपणे जो कामगारांचा लढा उभा झालेला आहे, कामगार त्या ठिकाणी संघटितपणे आज आपल्या कष्टाचं दाम मागत आहेत किंवा त्यांना मिळतंय, ह्याचे शिल्पकार हे खऱ्या अर्थानं बाबा आढाव होते। आणि एक डोंगराएवढा माणूस आपल्यातून निघून गेला, त्यांच्या स्मृती आज आपण अशाच त्यांच्या जागवत आहोत, त्यांच्या विचारांना आपण प्रेरित होऊन असंच यापुढे त्यांच्या जे काही त्यांनी चौकट आपल्याला दाखवून दिलेले, जे काही त्यांनी विचार आपल्यामध्ये घडवलेले, जे संस्कार आपल्याला लावलेले आहेत, ते संस्कार आपण घेऊन उद्याच्या पिढीसाठी आपण सुद्धा त्या पद्धतीने कार्यरत राहावं हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो। आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आज या ठिकाणी स्वर्गवासी डॉक्टर बाबा आढाव यांच्या शोकसभेसाठी उपस्थित आपण सर्व मान्यवर, त्यामध्ये नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती
मदननाना चव्हाण, माजी संचालक बाबूदादा दगडे, कांचनदादा निगडे, विद्यमान उपसभापती बाळासाहेब शिंदे, संचालक राजकुमार शेठ शहा, आनंदजी दगडे साहेब, धायगुडे तात्या, गुंडा मोठे, मोहन दगडे, उपस्थित आपण सर्वच हमाल वर्ग, रिक्षाचालक संघटनेचे संदीपजी पोकळे, सर्व आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात. बांधकाम मजूर आपल्या सर्वांचं मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी स्वर्गवासी डॉक्टर बाबा आढाव यांचं दिनांक 8 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये वृद्धकाळाने त्यांच्या वयाच्या 95व्या वर्षी दुःखद निधन झालं. बाबा आढाव हे एक महाराष्ट्रातील अत्यंत आदरणीय सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे कामगार नेते होते. त्यांनी असंघटित कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या जाण्याने कष्टकरी आणि श्रमिक चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी या हमाल, रिक्षाचालक संघटना, बांधकाम मजूर यांच्यासाठी, यांच्या हक्कासाठी त्यांनी हमाल पंचायतसारख्या संघटित संस्था उभ्या केल्या. त्यांनी आता सांगितलं दादांनी, त्यांनी एक गाव एक पानवटा ही चळवळ सुरू केली आणि ही चळवळ अत्यंत मोलाची ठरली. त्यांनी त्यांचे विचार महात्मा फुले यांच्या विचारांचा ते प्रसार करत होते. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर आणि आपल्या हमाल, कामगार, बांधकाम मजूर तसेच रिक्षाचालक संघटना यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती देवो आणि स्वर्गवासी बाबा आढाव यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी नेरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ तसेच नेरा रिक्षा संघटना, बांधकाम मजूर, सर्व कर्मचारी यांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित करतो. डॉक्टर बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलास. सर्व पत्रकार बंधू, रिक्षा संघटना, कामगार संघटना, हमाल, आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो.